मुखामणी अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्रा. म्हणून अंगी जे मणी होत देवानी म्हणले बाबा त्याचे दुर्गंध अश्वत्थामा अजून जिवंत आहे पण त्याला सुख नाही महाराज. त्याच्या अंगातून दुर्गंध येते कारण दुष्टाच्या संगतीत गेल्यानं जीवनभर दुःख भोगावं लागतं. म्हणून दुर्जनाची संगत त्याची तोंडी पडे माती. त्याच्या तोंडात माती पडली अजून सुख नाही अश्वत्थामाला. त्याच्या अंगातून रक्त पू गळतं महाराज. कारण एवढं क्रोधाच्या आवेशामध्ये लहान लेकराला मारण्यासाठी गेला पण त्याचा भगवान परमात्मा स्वतःहून त्यांचं रक्षण केलं. कारण देव राखी तया मारिल कोण नमोडे काटा हिंडतावर. पण दुष्टाच्या संगतीमध्ये गेल्यामुळे एवढा नाश होतो त्याला दया येत नाही. पण सामान्य जर बघलं गोरोबा काकांच्या जीवनातलं तुम्ही चरित्र बघा. गोरोबा काकांनी ज्या वेळेस आव्हा पेटिल्यानंतर जे मांजरी पिलं होते आत मांजरी फिरत होती. एखादी मांजरी मेली तर काय फरक पडत होतो सांगा. गर्भामध्ये लेकरू असताना ब्रह्मास्त्र टाकून मारतो पण कुमार कोण गोरोबा काका कुंभार याच्यामध्ये समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा एखादी जीवाची हानी होऊ देत नाही. कारण